जंगलामध्ये कोंबडीशी कोणी मैत्री करत नव्हतं. दोन पंख होते तर तिला कोणी पक्षी म्हणत नव्हतं. पाय बिचारीला दोनच होते म्हणून कोणी प्राणी म्हणत नव्हतं. बिचारीने करायचं तर काय करायचं. फ्रस्ट्रेट होऊन बिचारी एकदा एका कोपऱ्यात बसली होती. तिला समोरून रस्त्याने वाघ जाताना दिसला. उठली आणि वाघाबरोबर चालायला लागली. वाघाने तिच्याकडे पाहिलं, तिनंही वाघाकडे पाहिलं. वाघ म्हणाला, ठीक आहे, चालते बरोबरीनं तर चाल. दोघेही चालायला लागले. जंगलातले आजूबाजूचे सगळे प्राणी तिच्याकडे बघायला लागले. अगं, तुला कळतंय का, वाघाच्या बरोबरीनं चालतीयेस, एका पंजात गायब होशील. ती म्हणाली, नाही, तो तर मला काहीच करत नाहीये, मित्र आहे म्हणाली माझा. वाघ तरी कशाला काय म्हणतो. थोडंसं पुढे गेल्यानंतर वाघाने तिला विचारलं, कशी आहेस, बरी आहेस का, काय चाललंय अजून तुझ्या आयुष्यात. अशा छान छान गप्पा मारल्या. कोंबडीला यातून असे बुडबुडे फुटायला लागले. थोडं पुढे गेल्यानंतर जंगल आता संपायला आलेलं होतं. वाघ म्हणाला, आपण खूप वेळ झाला गप्पा मारतोय, चालतोय, तुला भूक लागलीये. कोंबडी म्हणाली, हो, मलाही असं काहीतरी वाटतंय. वाघ म्हणाला, मला तर बाबा खूप भूक लागलीये. कोंबडी म्हणाली, हा, मी असं करू का, आपल्या दोघांसाठी छोटे 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 काही किडे गोळा करून आणते, दोघे मिळून मस्त खाऊया. तूही नॉन व्हेजिटेरियन आहेसच, मीही नॉनव्हेज खाते. वाघाने तिच्याकडे एक नजर पाहिलं आणि कुत्सित हसला. यानंतर जंगलातल्या प्राण्यांना कोंबडी कधी परत दिसली नाही. लोकांबरोबर मैत्री होत नसेल तरी चालेल, पटत नसेल तरी चालेल, एकटं राहावं लागलं तरीही चालेल, पण चुकीच्या माणसाबरोबर कधीही मैत्री करू नका.